मित्रांनो, शालिनी भक्तिसागरवर गंगा नदी कशी प्रकट झाली आहे। देवी भागवत पुराणातील 18,000 श्लोकांपैकी देवी भागवत पुराणातील पहिला भाग शाकंभरी नवरात्र चालू आहे। तर पहिला भाग दुर्गा सहस्रनामावली आला, उद्याचा दिवस दुसरा आहे। तर गंगा नदी कशी प्रकट झाली आहे। राधा आणि श्रीकृष्णाच्या अंगाच्या घामाच्या द्वारातून गंगा नदी प्रकट झाली आहे आणि पृथ्वीवर किती कल्पांपर्यंत राहील आणि त्यानंतर ती भगवान श्रीकृष्णाच्या अंगठ्यामधून कशी बाहेर आली आणि अंगठ्यात का लपली, राधाने तिला प्यायला म्हणजे रागामध्ये का घेतली, नंतर भगवान शिवाने आपल्या जटामध्ये का धारण केली, अशी संपूर्ण माहिती शालिनी भक्तिसागरवर आलेली आहे। तर तुम्ही शालिनी भक्तिसागर चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्या चॅनलला सर्च करा, म्हणजे तुम्हाला गंगा नदीचे महात्म्य संपूर्ण दररोज अध्याय देवी भागवत पुराणातील छान छान भाग येतील। तर तुम्ही शालिनी भक्तिसागर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, सर्च करा, दररोज खूप छान छान भाग येतील। तुळशीचे महात्म्य, तुळशीचा कसा जन्म झाला, तुळशी का प्रकट झाली आणि दैत्य शंखचूडा मनीषी राक्षसशी का तुळशीचा विवाह झालेला आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला शालिनी भक्तिसागरवर दररोज येत जाईल। तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा। शेअर करण्याचं पुण्य तुमच्याच अकाउंटला जमा होईल, तर ते पुण्य नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। श्री स्वामी समर्थ।